नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण इथं आलेलो आहे पैठण तालुक्यात बाळानगर इथं अरुण आमले यांच्या प्लॉटवर आणि तुम्ही बघू शकता इथं केळीचा प्लॉट फार सुंदर अशा प्रकारे यांनी याचं व्यवस्थापन केलेलं आहे. मी नेचर केअर फर्टिलायझर ह्या कंपनीच्या ब्रँड डेव्हलपमेंट मॅनेजर गणेश पाच पाटील. आपण स्वतः शेतकऱ्यांना विचारू की त्यांचे अनुभव कसे राहिले आणि त्यांनी काय व्यवस्थापन खताचं कशा पद्धतीने केलं. नमस्कार. नमस्कार सर. माझं नाव अरुण खंडू आमले, पैठण तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, राहणार कासर पाटळी. आपला जो प्लॉट आहे हा लगभग आता एक 4 महिने ह्या प्लॉटला झाला आहे. सुरुवातीला आपला प्लॉट जो होता तो खूप म्हणजे मागं पुढं झाला होता. थोडं व्यवस्थापन आपल्याला जमलं नव्हतं. आपण म्हणजे लोकल एरियात म्हणजे जे खताची दुकानं असतात त्यांच्याकडून आपण आपलं व्यवस्थापन ठेवलं होतं. पण त्यांच्याकडून आपलं व्यवस्थापन आपल्याला काही जमलं नाही. आपला पूर्ण प्लॉट मागं पुढं झाला, व्यवस्थित नव्हता बनला. हा बुंदा जो आहे त्याची पानं जी आहे केळीची ही थोडी पिवळसर झाली होती आणि प्लॉट एक थोडा म्हणजे मरगळला होता. आपल्याकडे नेचर केअर कंपनीचे अमोल निहुरे सर आले होते. आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्लॉटला सुरुवातीला ते बोलले की WMF तुम्ही एक सोडून बघा आमच्या कंपनीचं. आता सुरुवातीला कोणी पण आपल्याकडे आलेत नवीन प्लॉटवर म्हणजे सहसा भरोसा बसत नाही, पण त्यांनी सांगितलं की एक सुरुवातीला सोडून बघा. त्या हिशोबाने आपण एक त्यांचं सोडून बघितलं. ते एक आपण त्यांचं WMF हे प्रति एकरी एक मतलब 1 किलो आपण त्यावेळेस सोडलेलं आहे. नाही 3 किलो प्रति एकरी आपण सोडलंय. ते सोडल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये थोडा रिझल्ट दिसलाय. आपला प्लॉट म्हणजे एका सुरुवातीला पिवळा पडला होता, जी थोडीफार पानाला करपा वगैरे होता आणि जी उन्नीचं प्रमाण म्हणा किंवा एक झाड जे होतं आपलं हे अन्नद्रव्य जास्त घेत नव्हतं. अन्नद्रव्य घेत नसल्या कारणामुळं प्लॉट एक सुधरत नव्हता आणि सुरुवातीला पावसामुळे बी थोडा प्लॉट मागं पुढं झालता. पण WMF सोडा आपण आपला चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट दिसला. आपल्या केळीत थोडीफार हिरवापणा आलं. आपला बुंदा वगैरे थोडं चांगला झाला आणि वाढ सुरू झाली. मग एक त्यांच्यावर आपलं एक ट्रस्ट डेव्हलप झाला की नाही हा जे सांगताय सर की ते थोडंफार चांगलं सांगताय, कंपनी चांगली आहे आणि एक बजेट फ्रेंडली पण त्यांचं म्हणजे आहे सगळं. असं नाही की शेतकऱ्याला ते फसवतात वगैरे, तसला बी काही विषय नाही. नंतर मग त्यांनी सांगितलं की आपला ग्रीन हार्वेस्ट ज्या टायमाला आपण ही भर दिली काय प्लॉटला, तर भर देताना आपण जे काय त्यांनी सांगितलं त्या हिशोबाने त्यांच्या कंपनीचे आपण खतं वगैरे टाकले. खतं बी अफोर्डेबल किमतीत होते आणि रिझल्ट पण हा चांगल्या पद्धतीने आला. त्यांनी सांगितलं होतं आपल्या इथं त्यांच्या ग्रीन हार्वेस्टच्या स्पेशल बॅग वापरा. आपण त्या बॅग वापरल्या. त्यांच्या ज्या बॅग होत्या त्या म्हणजे पूर्ण आपलं गांडूळ खत असतं त्या प्रमाणातच होत्या, म्हणजे त्या सारख्याच होत्या. सगळे ओके बॅग होत्या. त्याच्यात जीवाणूचे प्रमाण वगैरे सगळं होतं. आता ह्या प्लॉटला लगभग एक 20 दिवस झाले की आपण 20 दिवसापूर्वी याला एक खत सोडलं होतं. तर 20 दिवसापूर्वी ह्या प्लॉटची तुम्ही हाईट बघू शकता. सरासरी ह्या लेवल याची हाईट होती. एक 20 दिवसात चांगली प्लॉटनं हाईट पण पकडली आणि पूर्ण प्रकारे प्लॉट जे आहे एक समान लेवल म्हणू शकतो आपण. जो सुरुवातीला आपला प्लॉट जो लहान होता, जो लहान दिसत होता, थोडंफार कमी जास्त अंतर जे दिसत होतं ते आता राहिलं नाही आपल्या प्लॉटमध्ये. एक लेवल असं म्हणू शकतो आपण आपला प्लॉट आलाय आणि प्लॉटची जी बुंदा वगैरे तो पण आता सध्याला चांगल्या प्रकारे पोहोचला आहे. थँक्यू. धन्यवाद.